कुठं जायची तयारी चाललीये? माझ्या घरी. म्हणजे तुमचं ठरलं? पण म्हणजे माझं मीच ठरवणार. मला माझ्या घरी जायला नको? अहो पण काशी दादांना नाही आवडणार हे. त्यांच्या मला गोष्टी काही आवडत नाही. असं घरापासून महिने दूर राहायचं ते मी काही बोलते? त्यांना काळजी आहे का माझी? वहिनी, तुमचं बाळंतपण इथं व्हावं असं काशीदादांना वाटतं. आता तुम्ही गावी गेला तर नसत्या चौकशा होणार, तिकडीची चर्चा होणार. हे बघा, गावापासून दूर तुमचं बाळंतपण व्हावं म्हणूनच तर काशीदादांनी तुम्हाला इथे पाठवलंय. तेच मला वाटत होतं माझ्या नवऱ्याला माझी काळजी आहे म्हणून त्यांनी इथं पाठवलंय. अहो वहिनी, हे बघा, मी त्या गावातल्या लोकांना घाबरत नाही आणि यातल्या चर्चांना भीक पण घालत नाही. हो, एवढं सोपं नाहीये ते. नाहीतरी माझ्या आयुष्यात साधं सोपं काय आहे? नवरा तस्करी करतो, त्याही बोलणारे बोलतातच की. आता तुम्हाला ऐकायचंच नसेल तर काय करू मी? आयुष्यभर चार भिंतीतच राहू मी? नाहीतरी गावातल्या लोकांना कधीतरी कळणार आहेच ना. मग आज का नको? हो हो, मला पटतंय तुमचं, पण आता मी काशीदादांना काय सांगू? तुम्ही माझ्याकडे बोट दाखवा. माझ्या नवऱ्याला काय उत्तर द्यायची आहेत ना ती माझी मी देते. अहो पण अहो तुम्ही तरी सांगा ना यांना. या अशा अवस्थेत आता या 3 मुलांना कशा सांभाळणार आहेत या? अगं तुला वहिनीची एवढीच काळजी वाटते ना, मग तू जा ना त्यांच्यासोबत. मग कोणता प्रश्न उरणारच नाही. पाणी घे. चौकशी. बाबर, आपल्या भिकाजीचं लग्न? आई, भिकाजीचं लग्न होणार. कसं शक्य आहे? मोरे मंडळी तर निघून गेली. गावात वाईट चर्चा होणार. हो देत. अजून तुझा मुलगा आणि भिकाजीचा भाऊ बाबाराव खोत जिवंत आहे. कोण कुठला तो मोरे लग्न मोडून निघून गेला म्हणून काय माझ्या भावाचं लग्न होणार नाही का? इतकी नालस्ती झाल्यावर कोण आपली लेख देणार खोताना? आणि कशाला उगाच खोटी आशा दाखवताय हो आईला? प्रत्येक ठिकाणी खोतांचाच मात चालतो असं नाही. प्रत्येक ठिकाणी खोतांचाच मात चालतो. तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या मुलीच्या नाकावर टिच्चून दुसरं लग्न केलं की नाही? आई, आजच्याच दिवशी याच मांडवात भिकाजीचं लग्न होणार हा बाबाराव खोताचा शब्द आहे. बापरे, सरस्वती वहिनी चौथ्यांदा गरोदर आहेत. आपल्या गावात ना बहुतेक आता तिकडे जन्माला येणार आहे.
तुम्हासनी इतक्या बेचैनीत कवा पाहिलं नाही मी. सत्यवान, आयुष्यात पहिल्यांदा बाबाराव खोतानं आईला एक शब्द दिलाय. तो शब्द खाली पडायची वेळ आली. गावासमोर बाबाराव खोताची मान खाली जाणार. सत्यवान, मालक, एक गोष्ट मागितली तरी देशील? प्राण मागा मालक. एक दरोडेखोर होतो मी. तुम्ही सोडवलं मला पोलिसातून. राहायला घर दिलं, गावाला जमीन दिली. सडत पडलो असो तिकडं जेलमध्ये अजून. तुम्ही माणसात आणलं मालक. मग या उपकाराची परतफेड करायची संधी मी तुला देतो. माझ्या भिकाजीच्या हातात तुझ्या विठाचा हात देशील? नाही, काळजी करू नकोस. तुझी विठा या घरात सुखात राहील. अहो, काळजीचं काय आहे? काळजीचं काय नाही, पण मालक असं जर झालं तर मी माझ्या लेकीचं भाग्य थोर समजीन मालक. खरंच धन्य झालो मालक, धन्य झालो. माझी पोर खोतांच्या घराची सून होणार. भाग्य उजाळलं, पोरीचं भाग्य उजाळलं. अरे अरे सत्यवान, अरे काय करतोयस? सत्यवान, शांत हो. धन्य झालं मालक, धन्य झालो. पण मालक, तुम्हाला ठाव आहे ना माझी लेक? मला सगळं माहिती आहे. काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. जा, विठाला तयार कर. जी. अरे सत्यवान, जा तयारीला लाग. आई, चल जरा आतमध्ये आराम कर. चल उठ, सावकाश. चला 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 चला, तयारीला लागा. अरे बघताय काय? चला तयारीला लागा. घरात लग्न आहे आपल्या भिकाजीचं लग्न आहे. हा? पण मुलगी कोणाची? आपल्या सत्यवानची मुलगी विठा. अहो पण ती तर. आटपा लवकर. शंकर, सनी चौकडे सुरू कर. आई, भिकाजीचं लग्न लागणार. आजच्या दिवशी याच मांडवात. काय जेवायला थांबलायत का? तुमची वाईट नजर आमच्या शुभ कार्यावर नको. निघा. अरे कोणी आहे का तिकडे? जरा बाहेरचा रस्ता दाखवा यांना. त्याची काहीच गरज नाही. आणि मी कोणाच्याही शुभ कार्यात विघ्न घालायला आले नव्हते. मी फक्त मी माझ्या लेकीचा शोध लावणार. त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. चला.
अरे चला चला चला, तयारीला लागा. चला चल पमू, चल चल चल. हो चल. कृष्ण गो बाहेर का कोणी बाहेर काढा मला. दादा मी गड्याच्या मुलीशी लग्न करायचं? मग काय हरकत आहे? सत्यवानाची मुलगी खूप सुंदर आहे, गुणी आहे. काय सुंदर जोडा दिसेल तुमचा माहितीये. लक्ष्मी नारायणाचा जोडा. हे बघ, मला तरी हे योग्य वाटतंय. हे बघ, तुझ्या मनात नसेल ना तर तुझ्या मनाविरुद्ध मी काही होऊ देणार नाही. प्रश्न तो नाहीये दादा. प्रश्न खोतांच्या प्रतिष्ठेचा आहे. बघितलंस ना लग्नात काय तमाशा झाला तो. मोरे, आपल्या समोर मान वर करून बघायची लायकी नाही. तो मला तोंडावर सुनावून निघून गेला. आईला किती धक्का बसलाय. तिची अवस्था बघवत नाही रे. हे बघ, घराण्याच्या इज्जतीसाठी, वाडवडिलांचं नाव राखण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. मनाला मुरड घालावी लागते. भिकाजी, हा माझ्या बाबाराव खोताच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. सगळ्यांसमोर मी आईला शब्द दिलाय माझ्या भिकाजीचं लग्न याच मांडवात लावेन म्हणून. माझ्यासाठी तरी भिकाजी, एक लहान भाऊ म्हणून तुला काय देण्यात कुठे कमी पडलो का मी? बापाची माया दिली, मोठ्या भावाचं प्रेम दिलं. ठीक आहे, तुला मान्य नसेल तर मी नाही करणार. हे काय आता गावापुढे इज्जत गेलीच आहे. आता सत्यवानापुढे उभा राहतो मान खाली घालून आणि हात जोडून सांगतो त्याला, बाबा रे, तुझ्या विठ्याचं लग्न माझ्या भावाशी नाही होऊ शकत. वाईट वाटतं ते आपल्या आईचं. दया येते रे त्या माऊलीची. दादा मी तयार आहे लग्नाला. या काय ग सरस्वती, बरेच महिने राहिलीस नंदेकडे? हो, मी तर त्यांना इथे येऊन द्यायला तयारच नव्हते, पण ते ऐकतील तर ना. पण इथे कसला त्रास आहे का? आम्ही काळजी घेतली असती ना. आणि तशी पण तुझी 3 बाळंतपणं इथंच झाल्यात आणि आम्ही काय हौसमौस पुरवली नसती काय? असं वाकून केर कचरा काढणं बरं नाही सरस्वती. भाऊ, ही काय घरचीच काम आहेत, ही कुठं चुकतात होय? आणि हे काय माझं पहिलं बाळंतपण नाही. 4थं बाळंतपण आहे म्हणूनच सावध राहा बाई. पहिले 3 मुलंच आहेत तुला. आता प्रार्थना कर 4थाही मुलगाच होऊ दे. का हो? 3 मुलांच्या पाठीवर मुलगी होणं अशुभ असतं. अशा मुलीला तिकडी म्हणतात.
केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. मम म्हणा. मम दोघांनी मिळून म्हणायचंय मम. ओ गुरुजी, अहो कशाला सगळे मंत्र म्हणत बसताय? शॉर्टकट मारा, आटपा लवकर. आपण विधी केले पाहिजेत ना. आता जास्त लांबड लावत बसू नका, आधीच वेळ खूप गेलाय. चला आवरा लवकर, आवरत घ्या. गृहप्रवेश करायचंय जाऊबाई, माप ओलांडायचंय. लक्ष्मीच्या पावलानं सुख समृद्धी घेऊन ये सुनबाई. आधी उखाणा घ्यायचा असतो जाऊबाई. चला नाव घ्या. काही गरज होती का बोलायची? हो सासूबाई, आनंदाच्या भरात चुकून बोलून गेले. बोलून तुला शब्दात व्यक्त होता येत नसेल, पण तुझा चेहरा आणि डोळे बोलतात. हे बघ, मी तुला अंधारात ठेवणार नाहीये, कारण अपेक्षा भंगाचं दुःख ना फार मोठं असतं. खरं तर एका विचित्र परिस्थितीत आपलं लग्न झालंय. याला लग्न नाही, अपघातच म्हणायला हवा. तू तुझ्या बापाच्या जबाबदारीमुळे लग्नाला तयार झालीस आणि मी घराच्या इब्रतीमुळे बोलावर चढलो. पण कुठल्याही परिस्थितीत आपलं लग्न जरी झालं असलं ना, तरी मनाने एकत्र यायला हवं ना. लग्न म्हणजे काय खेळ नाहीये, आणि माझ्या मनाने अजून तुझा बायको म्हणून स्वीकार केलेला नाहीये. म्हणून
नवरा म्हणून माझ्याकडनं कुठलीच अपेक्षा करू नको. शुभेच्छा.